जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यातील पेनूर गटातून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्ष आघाडीतून चरणभाऊ चौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पेनूरमधून हजारो कार्यकर्त्यांनी अनेक वाहनातून रॅली काढत मोहोळ गाठले। यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे देखील उपस्थित होते। हा सर्व ताफा मोहोळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच मोठा जल्लोष करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार राजू खरे, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, त्याचबरोबर विविध मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते। वास्तविक उमेदवारी अर्ज दाखल करतानाच एवढी मोठी गर्दी बघून विरोधक असणाऱ्या भाजपमध्ये मात्र खळबळ उडाली आहे। कारण याच भाजपमध्ये सध्याच्या परिस्थितीला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 2 गट पडल्याचं समजतंय। त्यामुळे गटातटाच्या राजकारणात नक्कीच शिंदेंच्या शिवसेना आणि आघाडीला याचा फायदा होईल असे चित्र निर्माण झालं आहे। खूप आनंद होतोय की मी अर्ज भरण्याचा आज आमदार साहेब राजूभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अर्ज भरला। अर्ज भरत असताना पाहिलं की या सर्वसामान्य जनतेचं प्रेम पाहून अतिशय मनाला भावूक झालो। कारण का ते लोकांमध्ये प्रतिसाद, ती उत्सुकता होती की भयानक, जवळजवळ 200 ते 250 गाड्याचा ताफा, जवळजवळ 300 ते 400 मोटरसायकली, अशी भयानक मोठी रॅली काढून या ठिकाणी आम्ही शक्ती प्रदर्शनामध्ये अर्ज भरला। खरं तर ह्या मायबाप जनतेचं असणारं प्रेम या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाही। खरं तर ह्या जनतेला मायबाप जनतेला मी साथ घालतोय की मला या झेडपी गट असेल किंवा तालुका असेल, या तालुक्याचा किंवा या झेडपी गटाचा विकास करण्याची एक संधी मिळावी, ही साथ मी ह्या ठिकाणी माझ्या झेडपी गटातील माझ्या मतदार बंधू भगिनीला व माझ्या माता भगिनीला घालतो।